नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागात आपण वेगळी माहिती पण छान माहिती पाहणार आहोत. बघा, आपण असं ऐकतो की कोणी कोणाला म्हणतं की तुझ्या वाचेवर सरस्वती बसलेली आहे किंवा तुझ्या जिभेवर सरस्वती बसलेली आहे. म्हणजे काय, तर तू एखादी गोष्ट म्हणते ते खरंच होतं. म्हणजे हे काय आहे, तर हे आहे तर हे विश्व तुमच्या इच्छा पूर्ण करत असतं किंवा ते तुम्हाला संकेत देत असतं. म्हणजे मी जरा उलगडून सांगते. बघा, जेव्हा आपण रोजच्या लाईफमधून जेव्हा आध्यात्मिक प्रवासामध्ये जातो, जेव्हा अध्यात्माच्या मार्गावर चालतो, म्हणजे जेव्हा आपलं आध्यात्मिक जागरण होणार असतं. म्हणजे काय, तर आपला आत्मा, आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो त्याची स्वतःची ओळख मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणजे काय, तर आपल्या शरीर, विचार, भावना याच्या पलीकडचं जे सत्य आहे, ज्यासाठी आपला जन्म झालेला आहे, ते ओळखू लागतो. आणि ही योगायोगाने होत नाही. जोपर्यंत त्या परमेश्वराची इच्छा होत नाही की तुम्ही आध्यात्मिक मार्गावर चालावे, तोपर्यंत कोणीही आध्यात्मिक मार्गाकडे वळत नाही. भगवंताची इच्छा यासाठी असायला लागते. जेव्हा माणूस भीतीकडून श्रद्धेकडे आणि अहंकारातून प्रेमाकडे प्रवास करतो, तेव्हा ही ईश्वरीय कृपा झाली असं समजावं. मग जेव्हा आपला आत्मा किंवा आपण आध्यात्मिक पथावर जायला आपण जागृत होतो, तेव्हा नक्की काय होतं, तर काही वेळा आपण असं अनुभवतो की आपल्याला खूप शांत, खूप छान असं वाटत आहे. एखाद्या कुठल्या जुन्या गोष्टी आहेत त्या आपल्याला महत्त्वाच्या वाटत नाहीत, की कुठल्या जुन्या गोष्टींवर आपण विचार करत बसते किंवा लोकांना आपण असं म्हणजे एकटं आपल्याला जेव्हा वाटतं की आपले कोण मदत करत नाही आहे किंवा काय, पण आपल्याला परमेश्वरावर विश्वास असतो. म्हणजे नक्कीच आपल्यावर ईश्वरीय कृपा होणार आहे हे आपण समजून जायचं असतं. तर मग हीच ती वेळ असते की आपण आपलं चांगलं कर्म करायचं आहे, आपल्या शरीराला, मनाला शुद्ध करायचं आहे आणि ईश्वराशी आपला संबंध जोडायचा आहे. आपलं कनेक्शन त्या युनिवर्सची, त्या परमेश्वराशी स्ट्रॉंग करायचं आहे. म्हणजे आपल्या ज्या इच्छा आहेत, जे आपण बोलतो ते लगेच पूर्ण व्हायला हवं. ही संकल्पना वेगळीच आहे, पण हे नक्कीच होतं की आपण जे आपण इच्छू ते नक्कीच पूर्ण होतं. त्यासाठी तुमची तेवढी प्युअर आणि हाय एनर्जी असायला हवी. मग तुम्ही काय करणार, तुम्ही यासाठी करायचं आहे जप आणि ध्यानधारणा. याने आपण जे इच्छित आहे ते नक्कीच मिळतं. तर तुम्हीसुद्धा जप म्हणजेच नामस्मरण, पण तो माळ घेऊन जो जप करतो तो जप करायचा आहे. आणि अजून आपल्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी ध्यानधारणा करायची आहे आणि सकारात्मक राहायचं आहे, सकारात्मक बोलायचं आहे. आणि मग बघा तुमच्या इच्छा कशा पूर्ण होणार नाहीत ते. तर म्हणून तुम्ही जप आणि ध्यान करत राहायचं आहे. इतरांविषयी सुद्धा आपण चांगलंच विचार करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करू शकाल. भगवंत तुमचं नक्की लवकर ऐकेल. तर सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.